जय हरी सगळ्यांना। हा उपक्रम म्हणजे नाथषष्ठीचा 426 वर्ष आजच्या सोहळ्याला जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि नाथषष्ठीचा उत्सव महाराष्ट्रात पंढरपूरनंतर 2 नंबरची यात्रा म्हणजे जवळपास 8 ते 10 लाख भाविक पैठण शहरात 3 दिवस मुक्काम असतो किंवा भजन कीर्तन सत्संग हरिनाम सोहळा चालतो। पैठणमध्ये ठिकठिकाणी म्हणजे कोणीही वारकरी उपाशी राहत नाही, सगळीकडं अन्नदान खूप मोठ्या प्रमाणात चालतं आणि आपण जिथे उभे आहोत ती नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। आपण ज्या ठिकाणी आत्ता भोजन केलं किंवा आम्ही भोजन खाऊ घालतो लोकांना, तो नाथांचा वाडा म्हणजे हे नाथांचं स्वयंपाकघर होतं आणि इथं म्हणजे नाथ महाराजसुद्धा खूप अन्नदान करायचे आणि त्याचं पण आपण काही देणं लागतो किंवा वारकऱ्यांसाठी आपण काही केलं पाहिजे या हिशोबाने या सर्व भक्त परिवाराकडून लोहिया परिवार कॉलनी परिवाराकडून आम्ही 5 वर्ष झालेत या अन्नदानासाठी। आम्ही जवळपास 4.5 ते 5 क्विंटलची बट्टी करतो एक दिवस। दुसऱ्या दिवशी सप्तमीला 2.5 ते 3 क्विंटलची पुरी भाजी आणि कालाष्टमी म्हणजे षष्ठीच्या यात्रेच्या समाप्तीच्या दिवशी 1000 लिटर मठ्ठा ताक करतो। तर षष्ठी हा उत्सव आता सर्वश्रुत आहे, पण षष्ठीसाठी जे मनोभावना येतात ते आमच्या इथं पाय लावतात किंवा प्रसाद घेतात। त्यासाठी उपाशी राहू नये या संकल्प या भावनेतून सर्व कॉलनीतील सर्व परिवार हा उत्सव। मी आनंद लोहिया कॉलनीतील एक नागरिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।